असं तर ध्येय एज्युकेशन फाउंडेशन जे आहे ते विदाउट एनी डोनेशन काम करतं. तर एवढ्या सर्व सर्व्हिस आहेत ते सुद्धा फ्री मध्ये देणं कसं शक्य होतं? हा प्रश्न आजपर्यंत मी कधीच खुला केला नाही. कारण मी माझं महाराष्ट्र हे कुटुंब समजतो. पालकांना त्याला लागणारं मटेरियल आणि सिस्टीमकर कुठले काही स्वतःचे कारखाने नाहीत, प्रेस नाही आहेत, तिथं टॅक्सेस आहेत, रॉयल्टी आहेत, जीएसटी सर्व काही. आणि मग त्याच्यासाठी आम्हाला ते मटेरियल ध्येय पब्लिकेशन यांच्या माध्यमातून त्यांना लागणारं जे काही त्याचे गाईड असतील, त्यांचे काही प्रश्न कोचिंग सेट असतील, हे आम्ही घेतो. ध्येय पब्लिकेशनच्या अध्यक्षा सौ अर्चना शेंडगे आहेत आणि त्यांच्याकडून ते आम्हाला फायदा असं होतो की ते प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये देतात. कारण त्यांचा पण हेतू हा महाराष्ट्र विकासाचा. त्यांना पण ह्या पब्लिकेशन मधून मुलांना कमी पैशात चांगलं द्यायचे. मग या परीक्षेला जी 2 पुस्तकं असतात ती पुस्तकं पालक प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये घेतात आणि याच्यातून त्या महाराष्ट्रातली मॅन पॉवर आणि प्रिंटिंग हा खर्च भाव. कारण 2012 पर्यंत जेवढं काही माझ्याकडं पुंजी होती आर्थिक स्वरूपात, प्रॉपर्टी स्वरूपात, ही टोटल दान केली. पुढे एफडी असतील, घरी एक 18-20 तोळ सोनं होतं सुरुवातीला, ते आज फुटका मनी पण आमच्याकडे. आम्ही हे आमच्या महाराष्ट्रातल्या पालकासाठी दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे विनामूल्य एवढं मोठं काम होतं